नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिस्टचा राष्ट्रवादी दृष्टिकोन किंवा त्याचा असणारा जो राष्ट्रवाद आहे, हा राष्ट्रवाद नेमका काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने लिस्टचा राष्ट्रीयत्वाचा सिद्धांत किंवा आर्थिक राष्ट्रवाद असं सुद्धा त्याच्या राष्ट्रवादी दृष्टिकोनाला म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। लिस्टच्या मते मानवी सुधारणेच्या आणि संस्कृतीच्या इतिहासामध्ये राष्ट्र हा जो काही घटक आहे या घटकाची कामगिरी अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्याने राष्ट्राच्या प्रगतीचा इतिहास म्हणजे मानवी सुधारणेचा इतिहास असल्याचं समीकरण जर मांडलं तर ते चुकीचं ठरणार नाही असं मत लिस्ट यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। पण ॲडम स्मिथ इत्यादी किंवा जे सनातनवादी विचारवंत आहेत, या सनातनवादी विचारवंतांनी व्यक्तीचा आणि संपूर्ण विश्वाचा विचार करत असताना राष्ट्र ही जी काही संकल्पना होती या संकल्पनेकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्याने त्यांनी अर्थशास्त्राचं खरं स्वरूप लक्षात न घेता जी विश्ववादी भूमिका स्वीकारलेली होती, म्हणून प्रामुख्याने सनातनवाद्यांचं अर्थशास्त्र हे प्रत्यक्ष आर्थिक जीवनाशी सुसंगत राहिलेलं नाही अशी टीका फ्रेडरिक लिस्ट यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्याने या अगोदर आपण लिस्टनं सनातनवाद्यांवरती केल्या गेलेल्या ज्या काही टीका आहेत त्या टीकेमध्ये या संदर्भातील लिस्टची असणारी जी काही भूमिका आहे ही भूमिका पाहिलेली होती। लिस्टच्या मते व्यक्तिवाद आणि विश्ववाद या दोन्हींच्या मधील भूमिका म्हणजे राष्ट्रवाद, आणि ही जी राष्ट्रवादी बैठक आहे या बैठकीवरच लिस्टची जी काही संपूर्ण विचारसरणी आहे ही संपूर्ण विचारसरणी आधारित असलेले आपल्याला दिसून येते। किंबहुना राष्ट्रवाद हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मत फ्रेडरिक लिस्ट यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। लिस्टच्या मते अर्थशास्त्राची उभारणी जगातील निरनिराळ्या देशांनी एक विश्व कुटुंब स्थापन केलेलं असून जगात सर्वत्र शांतता नांदत असते या गृहितकावरती केलेले आपल्याला पाहावयास मिळते। म्हणजेच आपण लिस्टने सनातनवाद्यांवरती केलेली जी काही टीका होती ही टीका पाहत असताना पाहिलेलं होतं की जगात सर्वत्र शांतता नांदत असते आणि जग हे एक कुटुंब आहे असं सनातनवाद्यांनी मानलेलं होतं। परंतु प्रत्यक्षामध्ये असं दिसून येतं की प्रत्येक राष्ट्र जगातील स्वतःचं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं स्थान प्राप्त करून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो। याचा विचार सनातनवाद्यांनी केलेला नव्हता, म्हणून प्रामुख्याने सनातनवाद्यांच्या अर्थशास्त्राच्या स्वरूपाविषयी आणि कार्याविषयीचा दृष्टिकोन चुकीचा होता असं लिस्ट यांनी म्हटलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्याने लिस्टनं आपल्या ग्रंथांमध्ये अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ही व्याख्या करत असताना सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी दृष्टिकोनातूनच त्यानं अर्थशास्त्राची व्याख्या केलेली होती आणि सांगितलेलं होतं की राष्ट्राची आर्थिक उन्नती घडवणं हे अर्थशास्त्राचं कार्य आहे असं मत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रत्येक व्यक्ती ही एखाद्या राष्ट्राचा घटक असते आणि राष्ट्राचा घटक या नात्यानं ती आपलं जीवन जगत असलेले आपल्याला पाहावयास मिळते आणि त्या घटकांची म्हणजेच व्यक्तीची आर्थिक प्रगती ही त्या देशाच्या आर्थिक आणि राजकीय प्रगतीवरती अवलंबून असते। म्हणूनच व्यक्तीच्या जीवनामध्ये राष्ट्राला महत्त्वाचं स्थान प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि व्यक्ती आणि मानवी समाज यांचा संबंध जोडणारा राष्ट्र हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा किंवा घटक असलेला आपल्याला दिसून येतो। प्रत्येक देशाचं जे काही अस्तित्व आहे हे अस्तित्व वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं।
प्रत्येक देशाची असणारी भाषा असेल, साहित्य असेल, त्या देशामध्ये असणारी परंपरा असेल, त्या देशाचा इतिहास असेल, त्या देशाचे कायदे असतील, त्या देशामध्ये असणाऱ्या सामाजिक आणि राजकीय संस्था असेल, हे सगळं वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या सगळ्या गोष्टी अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देश आपलं वेगळं असं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सनातनवाद्यांनी या सर्व बाबींचा विचार केलेला नव्हता. त्यांनी फक्त प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या तरी राष्ट्राचा घटक असते, व्यक्तीची स्थिती व प्रगती राष्ट्राच्या स्थितीवरती आणि प्रगतीवरती अवलंबून असते असं मानलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. स्मिथ आणि से हे जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते, या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्तीचा विचार फक्त उत्पादक आणि उपभोक्ता या दृष्टिकोनातूनच केला. परंतु ती व्यक्ती एखाद्या देशाचा नागरिक आहे किंवा नागरिक या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीचा विचार केला नाही. त्यांनी राष्ट्राची प्रगती आणि आर्थिक कल्याण याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सनातनवाद्यांच्या मते जगातील सर्व देश समान आर्थिक पातळीवरती नसतात. काही राष्ट्र मोठी तर काही राष्ट्र छोटी, काही राष्ट्र संपन्न तर काही राष्ट्र गरीब. आणि अशा परिस्थितीमध्ये विश्ववादी भूमिका स्वीकारून व्यक्ती आणि मानवजात या दोन्हींचंही कल्याण साध्य होणार नाही. म्हणून प्रामुख्यानं जगामध्ये असणारे जे काही सर्व घटक आहेत किंवा जगामध्ये असणारे जे काही सर्व देश आहेत, या सर्व देशांच्यामध्ये ऐक्य निर्माण होऊन युद्धाची भीती निर्माण होणार नाही असं मत प्रामुख्याने सनातनवाद्यांनी मांडलेलं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये हे चुकीचं असल्याचं लिस्ट यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचं कारण असं की आज वेगवेगळ्या देशांच्यामध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा दिसून येते आणि त्यामधूनच राष्ट्रांच्यामध्ये युद्ध निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. कोणतंही राष्ट्र बाह्य संस्थेचं आणि सत्तेचं दडपण स्वीकारण्यास तयार नसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी दृष्टिकोनातून विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत लिस्ट यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सर्व देश एकाच आर्थिक पातळीवरती जर आले तर सर्वांनी सहकार्याची गरज निर्माण झाली, आर्थिकदृष्ट्या सर्व देश सबळ झाले तरच विश्वबंधू आणि विश्वकल्याण या गोष्टींना अर्थ प्राप्त होईल. अर्थात लिस्टचा हा जो काही राष्ट्रवादी दृष्टिकोन आहे, हा राष्ट्रवादी दृष्टिकोन एकांगी नव्हता. सर्व देशांची प्रगती होईपर्यंत ही विश्ववादी भूमिका स्वीकारू नये असं त्याचं मत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण मागासलेल्या देशांच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. प्रगत देश किंवा समर्थ राष्ट्र ही अप्रगत आणि अविकसित देशांची जी पिळवणूक आहे ही पिळवणूक करतात. मात्र सर्व राष्ट्र जर समान आर्थिक पातळीवरती जर आले तर विश्ववादी भूमिका स्वीकारण्याची लिस्टची तयारी होती. म्हणजेच सनातनवाद्यांनी आंतरराष्ट्रीय जीवनाचा आणि निरहस्तक्षेपाचा पुरस्कार केलेला होता. मात्र लिस्टच्या मते हे चुकीचं आहे. कारण अर्थकारण हे राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही. म्हणून प्रामुख्यानं फ्रेडरिक लिस्ट यांनी संरक्षणाच्या धोरणाचा पुरस्कार करून आपल्या देशाचा जो आर्थिक विकास आहे हा आर्थिक विकास घडवून आणावा असं मत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून आर्थिक राष्ट्रवादाला त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं फ्रेडरिक लिस्ट यांचा असणारा राष्ट्रवादी दृष्टिकोन किंवा जो राष्ट्रवाद आहे किंवा त्याला आपण राष्ट्रीयत्वाचा सिद्धांत असं म्हणत असतो, या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केली. धन्यवाद.